नमस्कार. एस प्राईम न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. एखाद्या घरामध्ये संस्कार नसतील तर संस्कृतीचा ऱ्हास होतो, हा निसर्ग नियम आहे. असंच काहीसं घडलंय सांगोला तालुक्यातील वाकी शिवणी गावामध्ये. वडिलांनी लाखो रुपयाचं कर्ज केलं आणि कर्ज फेडण्यासाठी शेती विकण्याचा निर्णय घेतला. त्याचबरोबर मुलाचं वय निघून चाललं तरी लग्न जमत नसल्याने बाप लेकात नेहमीच भांडण होऊ लागलं आणि या भांडणाचं पर्यवसन अखेर वडिलाच्या खुनात झालंय. पोटच्या मुलाने जन्मदात्या बापावर लोखंडी सळईने प्रहार करत त्यांचा निर्घुण खून केलाय. सांगोलापासून जवळच असणाऱ्या वाकी शिवणी गावातील पाटील वस्तीमध्ये सोमवारी रात्री 10 वाजण्याच्या सुमारास एका शेतकऱ्याची हत्या झाल्याची घटना समोर आली. घटनास्थळी सांगोला पोलीस दाखल झाले आणि पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला. ही झाली घटना. मात्र हा खून कोणी केला आणि कशासाठी केला या गोष्टी महत्त्वाच्या ठरतात. यासाठी सांगोला पोलिसांनी प्रथम घटनास्थळाचा अभ्यास करून या शेतामध्ये नेमकं काय घडलं आणि ही घटना सुरुवातीला कुणाला समजली याचा विचार करत पोलिसांनी आपल्या तपासाला सुरुवात केली. सोमवार 9 मार्च रात्रीचे 10 ते 10:30 वाजण्याच्या सुमारास पाटील वस्ती शेजारी असणाऱ्या रमेश कुंभार यांच्या शेतातून रमेश कुंभार यांचा जोरात ओरडण्याचा आवाज आल्याचे ऐकून शेजारीच असणाऱ्या मोहिते या शेतकऱ्यांनी घरी येऊन रमेश यांची पत्नी समाबाई कुंभार यांच्याकडे विचारणा केली असता त्यांनी सांगितले की रमेश कुंभार हे विहिरीतील मोटर चालू करायला गेले आहेत, तर मुलगा अतुल हा डाळिंबाच्या झाडाला फवारणी करायला गेलाय. त्यावेळी पत्नी समाबाई आणि शेजारी असणारे शेतकरी हे शेतातील विहिरीजवळ गेले असता त्या ठिकाणी रमेश कुंभार हे मृतावस्थेत आढळून आले. खरं तर या घटनाक्रमामध्ये आपण पाहिलं तर लक्षात येईल की मुलगा अतुल हा शेतातील डाळिंबावर फवारणी करतोय म्हटल्यावर तो जवळच असणार. मग तो कसा घरी आला नाही, त्याला वडिलाच्या किंचाळण्याचा आवाज कसा आला नाही याच प्रसंगाचा विचार करून पोलिसांनी त्याला सुरुवातीला ताब्यात घेतले. तेव्हा मुलगा अतुल कुंभार याने वडिलांनी 17 ते 18 लाखाचे कर्ज करून ठेवले आणि ते फेडण्यासाठी शेती विकायला काढली. त्यामुळं आम्ही जगायचं कसं, तसेच माझं वय पुढं चाललंय तरी लग्न जमवत नाही यासाठी घरामध्ये रोज वाद व्हायचे. याला वैतागून मी वडिलाची हत्या लोखंडी पाईप डोक्यात मारून केल्याची कबुली अतुल कुंभार यांनी दिली. रमेश कुंभार यांना 2 मुले असून मोठा मुलगा बिहारमध्ये लव्ह मॅरेज करून तिथे स्थायिक झालाय, तर धाकटा अतुल याचं वय 32 ओलांडले तरी लग्न जमत नसल्याने घरामध्ये नेहमीच वडिलांसोबत त्याचं भांडण व्हायचं. त्यासाठी लग्न आणि कर्जाला वैतागून त्यानं वडिलाची हत्या केल्याची कबुली दिली आहे. खरं तर सांगोला पोलिसांनी कसून तपास केल्याने अगदी 24 तासामध्ये आरोपी मुलाला अटक करण्यात आली.